श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 1 ते 7 जून साप्ताहिक राशीभविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात जीवनात काही अनपेक्षित पण सकारात्मक बदल घडणार का? अनेक दिवसांपासून मनात असलेली योजना प्रत्यक्षात येण्यास सुरुवात होईल का? करिअरमध्ये नवीन संधी आणि आर्थिक लाभाचे योग निर्माण होतील का? नातेसंबंधांमधील दुरावा कमी होऊन जवळीक वाढेल का? तुमच्या मेहनतीला आणि कल्पनांना योग्य ओळख मिळेल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कुंभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन विचार, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या योजना आता प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा मिळेल. काही लोकांच्या जीवनात अचानक घडणाऱ्या घटना भविष्यात मोठे बदल घडवून आणू शकतात. या आठवड्यात तुमची विचारशक्ती आणि निरीक्षण क्षमता खूप प्रभावी राहील. अनेक जण तुमच्याकडे सल्ल्यासाठी येऊ शकतात. समाजात किंवा कामाच्या ठिकाणी तुमची वेगळी ओळख निर्माण होण्यास सुरुवात होईल. मात्र प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनाप्रमाणे होईल अशी अपेक्षा ठेवू नका. काही ठिकाणी संयम आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज भासेल. मनात नवीन स्वप्न असतील पण त्याचबरोबर वास्तवाचे भान ठेवणेही आवश्यक राहील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी घटना किंवा अनपेक्षित बातमी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा खूपच महत्त्वाचा राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पकतेची आणि वेगळ्या विचारसरणीची वरिष्ठ अधिकारी दखल घेतील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आयटी, तंत्रज्ञान, संशोधन, अभियांत्रिकी, सामाजिक कार्य, मीडिया किंवा व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरेल. काही लोकांना नवीन प्रकल्प किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते. ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी अनुकूल संधी निर्माण होऊ शकतात. मुलाखतीत किंवा चर्चेत तुमचा आत्मविश्वास समोरच्यांवर प्रभाव टाकेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा राहील. नवीन ग्राहक, नवीन संपर्क आणि नवीन कल्पनांमधून आर्थिक लाभ मिळू शकतो. ऑनलाईन व्यवसाय किंवा डिजिटल क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही नवीन करारावर सही करण्यापूर्वी सर्व अटी नीट समजून घ्या. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा हळूहळू सुधारणा करणारा ठरेल. काही जुन्या आर्थिक समस्या कमी होऊ लागतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडू शकतात. व्यवसायातून नफा वाढण्याचे संकेत आहेत. फ्रीलान्स काम, ऑनलाईन प्रकल्प किंवा अतिरिक्त कामातूनही फायदा होऊ शकतो. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. घरातील काही आवश्यक गोष्टींसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा घराच्या सजावटीवर पैसे खर्च होऊ शकतात. गुंतवणुकीच्या बाबतीत घाई करू नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या. आठवड्याच्या शेवटी आर्थिकदृष्ट्या आत्मविश्वास वाढलेला दिसेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा अनेक सकारात्मक बदल घेऊन येईल. जोडीदारासोबतचा संवाद वाढेल आणि एकमेकांबद्दलची समज अधिक मजबूत होईल. काही दिवसांपासून मनात असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख निर्माण होऊ शकते. मित्रांच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाद्वारे एखाद्या खास व्यक्तीशी संपर्क होण्याचे संकेत आहेत. सुरुवातीला साधी मैत्री वाटणारे नाते पुढे अधिक महत्त्वाचे ठरू शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. घर, आर्थिक नियोजन किंवा मुलांच्या भविष्यासंबंधी चर्चा होऊ शकते. काही जोडपी एकत्र प्रवासाचे नियोजन करतील. मात्र स्वतःच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करणे आवश्यक राहील. मनातल्या गोष्टी दडवून ठेवल्यास गैरसमज वाढू शकतात. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात हा आठवडा समाधान आणि सहकार्य देणारा ठरेल. घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. एखाद्या कौटुंबिक समस्येवर समाधानकारक मार्ग सापडू शकतो. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. त्यांच्या अनुभवामुळे एखादा मोठा निर्णय योग्य प्रकारे घेता येईल. भावंडांशी संबंध अधिक चांगले होतील. काही घरांमध्ये शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. नातेवाईकांच्या भेटीगाठी वाढतील. लहान मुलांमुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. आठवड्याच्या शेवटी संपूर्ण कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि मानसिक समाधान वाढेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरेल. नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, संगणक किंवा व्यवस्थापन क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. काहींना शिक्षकांकडून किंवा वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. अभ्यासात सातत्य ठेवणे महत्त्वाचे राहील. सोशल मीडिया आणि मोबाईलमुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका. योग्य वेळापत्रक तयार केल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळतील. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात तुमचे मन अध्यात्म आणि आत्मचिंतनाकडे अधिक झुकेल. जीवनातील काही अनुभव तुम्हाला नवीन शिकवण देऊ शकतात.
ध्यान, योग आणि प्रार्थनेमुळे मानसिक शांतता मिळेल. ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ नामस्मरण तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरेल. काही लोकांना धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. मनातील नकारात्मक विचार दूर करून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारल्यास मानसिक ऊर्जा वाढेल. प्रवास. या आठवड्यात लहान मोठ्या प्रवासाचे योग आहेत. कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा कौटुंबिक कारणाने प्रवास होऊ शकतो. काही लोकांना धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळेल. प्रवासातून नवीन लोकांशी ओळखी निर्माण होतील. भविष्यात उपयोगी पडणारे संपर्क मिळू शकतात. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आठवड्याच्या शेवटी केलेला प्रवास मानसिक ताजेपणा आणि आनंद देणारा ठरेल. उपाय. दर शनिवारी शनिदेवांना काळे तीळ अर्पण करा. ओम शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करा. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. दररोज काही वेळ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. एकूण कुंभ राशींसाठी हा आठवडा नवीन कल्पना, सकारात्मक बदल आणि प्रगतीची संधी घेऊन येणारा ठरेल. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या, आर्थिक बाबतीत सुधारणा आणि नात्यांमध्ये वाढता विश्वास यामुळे मनाला समाधान मिळेल. काही अनपेक्षित घटना तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचे मार्ग खुले करू शकतात. या आठवड्यात तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमचा दूरदृष्टीचा विचार आणि बदल स्वीकारण्याची क्षमता असेल. परिस्थिती कशीही असली तरी तुम्ही त्यातून मार्ग काढू शकाल. भविष्य त्यांचंच असतं जे नवीन विचार करण्याचं धाडस करतात आणि योग्य वेळ आल्यावर त्या विचारांना कृतीत उतरवतात. धन्यवाद.